टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। इंदापूर तालुक्यातील बिग वनमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा हाहाकार जो आहे तो पाहायला मिळतो। आपण पाहतो या ठिकाणी या खरं तर हे मदनवाडी गाव आहे, बिग वन जवळील हे गाव आहे आणि आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात काल याच भागामध्ये अतिवृष्टी जी आहे ती झालेली आहे। ढगफुटी सदृश पाऊस या भागामध्ये झालेला होता आणि त्यामुळे आपण हे चित्र पाहतोय। ही वीटभट्टी आहे, मोठ्या प्रमाणात ही वीटभट्टी जी आहे ती पूर्णतः या ठिकाणी वाया गेलेली आहे, वाहून गेलेली आहे। आपण पाहतोय सर्व या भागामध्ये जर का काल या भागामधून प्रवास देखील करता येत नव्हता, इतकं पाणी या संपूर्ण रस्त्यावरून जात होतं आणि आपण पाहतोय ह्या ज्या विटा आहेत त्या विटा इकडच्या बाजूला येऊन अडकलेल्या पाहायला मिळत आहेत। अशा भयानक परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळालेली होती आणि मोठ्या प्रमाणात या भागातील शेती पिकांचा असेल, त्याचबरोबर वीटभट्टी असतील, व्यावसायिक ज्या काही आस्थापना आहेत त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हे सर्व वीटभट्टी चालक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, ही वीटभट्टी तुमची आहे का आणि काय परिस्थिती होती काल इथं, कशा पद्धतीनं सगळं नुकसान झालेलं आहे? काल साधारणतः 1च्या दरम्यान वरनं पाण्याचा लोट आला आणि जे पाणी वाढले ते इतकं पाणी वाढलं की साधारणतः इथं पाणी म्हणजे साधारणतः 1 किलोमीटरच्या अंतरात असं पाणी होतं इथनं व इथनं साधारणतः पाण्याचा जो प्रवाह आहे इथनं अजून म्हणजे साधारणतः अर्धा किलोमीटर दूर आहे इथनं। ते असं दाब बसल्यामुळे सगळं पाणी इकडं आले। साधारणतः माती टाकली होती मी वीटभट्टीसाठी, ती स्वतः वाहून गेलेली आहे आणि जी भट्टी चालू आहे ती भट्टी म्हणजे नुकसान झालेलं आहे भरपूर आणि भट्टी जे भाजलेला माल आहे ते वाहून गेलेला आहे। जो कच्चा माल आहे भट्टीचा ती सगळी भट्टी ढासळलेली आहे। साधारण किती नुकसान तुमचं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे आणि काय अपेक्षा आहे? साधारणतः माझं 30 ते 35 लाखाचं नुकसान झालेलं आहे। अशी अपेक्षा आहे की जे म्हणजे साधारणतः माझ्या शासनाने जी मला मोबदला द्यावा ही मी अपेक्षा करतो। जर त्यातनं मोबदला नाही भेटला तर मला म्हणजे हे जगण्यास थोडं हीच होऊन जाणार आहे, कारण माझं भरपूर कर्ज आहे, काढलेलं कर्ज आहे। ही करण्यास मला म्हणजे प्रकृत करण्यास ही रात्रीच माझ्या छातीवर दाब आला होता हे बघितल्यास मी, पण काय सगळंच ही करण्यात काही ही नाही ना, त्यासाठी मी शांत ही करून म्हणलं संयम पाळला, दवाखान्यातून संध्याकाळी जाऊन आलो। तुम्ही देखील या भागातलेच रहिवासी आहेत, काय तुमचे पण याच्या हे आहे, काय परिस्थिती होती कालची आणि कशा पद्धतीने तुमचं नुकसान झालेलं आहे? या भागामध्ये काय काय नुकसान झालेलं आहे, काय चित्र होतं? काल 1 नंतर भयानक परिस्थिती होती। इथं कमीत कमी 15 फूट पाणी होतं वरती, कमीत कमी 15 फूट पाणी होतं। आमचं एवढं नुकसान झालं की 15 लाख रुपयाची तर कमीत कमी मातीच वाहून गेली आणि 20 लाख रुपयाच्या विटा वाहून गेली, असं कमीत कमी 30 ते 35 लाख रुपयाचं नुकसान झालं आमचं। रात्री हे अक्षर तिघे आमचे भाऊ घर जेवले सुद्धा नाहीत, तिघे रडत होते, अख्खी फॅमिली आमची रडत होती, पूर्ण आमचं नुकसान झालं। खरं तर मंत्र्यांनी जो काही वेळापूर्वी दौरा केलेला आहे, मंत्र्यांनी काय आश्वासन दिले, त्यांनी काय पाहणी केली, काय आश्वासन दिले? मामाने आश्वासन दिले, मामाने पाहणी केली, मामाने ते स्वतः उभं राहून मामाने फोटो काढलेत। मामा याच्यावर सांगतो म्हणले, ते मी करतो म्हणले, मदत करतो म्हणले। खरं तर गावातल्या मोठ्या प्रमाणात इथे शेतीचं नुकसानसुद्धा झालेलं आहे। काय काय नुकसान झालेलं आहे ह्या भागामध्ये, काय शेती पिकं होती आणि यापूर्वीच अशी काही परिस्थिती होती का? इथं जी आपल्या ज्या तलावावरती ज्या मोटरा होत्या पाण्याच्या, ती सगळ्या मोटरा पाईपा जे आहेत ना ती सगळी वाहून गेले नदीला वाहून गेले सगळे, काहीच असं म्हणजे राहिलेच नाही। जे खोदून जी पाईपलाईन होत्या रस्त्याच्या कडेने त्या पण पाईपलाईन सगळ्या असं पाण्याच्या प्रवाहामुळं दाबामुळं सगळे खाली वाहून गेले नदीला, काहीच राहिलं नाही, रस्ताच राहिला नाही। तर पाईपलाईनच्या खालच्या बी म्हणजे सगळं उकरून ही सगळे म्हणजे नाही का अशी भयानक परिस्थिती, अशी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच परिस्थिती बघितली इतकी म्हणजे आता हे काही पोल्ट्री समोर दिसते ती आमच्या ओलीच आहे, सगळं म्हणजे कोंबड्या फिंबड्या सगळं वाहून गेले, त्यातलं काहीच राहिलं नाही। तुम्ही किती वर्षापासून इथं वास्तव्याला आहे आणि काय यापूर्वी अशा पद्धतीचं काही परिस्थिती होती? मी जन्मापासून इथंच राहिलो आहे आणि ह्या परिस्थितीला ही पहिल्यांदाच असं मे महिन्यात पावसाचं पाणी आलेलं आहे आणि तलावापासून जे एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, कांदा वाहून गेलेला आहे काही शेतकऱ्यांचा, काही शेतकऱ्यांची शेळ्या मेंढ्या वाहून गेल्यात आणि ह्यांचं एवढं मोठं नुकसान वीटभट्टीचं झालेलं आहे की जे त्यांनी माती 10 वर्षापूर्वी इथं
साठवून ठेवलेली माती वीटभट्टीसाठी ते सुद्धा पूर्ण वाहून गेलेले आहे. आणि हा खूप गरीब कुटुंबातील युवक आहे आणि त्याने बँकेचं कर्ज घेऊन हे सर्व व्यवसाय उभा केलेला आहे. आता त्याच्या व्यवसायासाठी ही मोठा एवढा नुकसान म्हणजे त्याला एकतर वडील नाही आहेत आणि त्यातून त्याने हा व्यवसाय मोठा उभा केला होता आणि त्यातून तो जर पाण्यात वाहून गेला आहे तर हे शासनाने त्याला लवकरात लवकर उभा राहण्यासाठी आणि ते ज्याच्यावर त्याचं जे कर्ज आहे ते कर्ज माफ करावं असं आम्ही नागरिकाच्या वतीनं निवेदन करत आहोत. मामा, खरं तर तुम्ही जुने जाणते आहात गावातले. यापूर्वी अशा पद्धतीचा पाऊस कधी झाला आहे का? इतकं पाण्याचा प्रवाह काल ज्या पद्धतीनं हाहाकार होता पावसाचा इथं, असं यापूर्वी कधी झाले का? नाही, ह्याच्या पाठीमागं कधीच नाही. आणि ही मला जसं कळतंय असा उन्हाळ्यात इतका पाऊस झालेला नाही. पहिल्यांदाच बघतो एवढा पाऊस झालेला. आणि ही भट्टी जावायची आमच्या, त्या कळाल्यामुळं तिथनं भिगवणला राहतोय मी. बघायसाठी आलो सकाळी म्हणून थांबलो इथं. तर फार इथनं पाणी भरपूर जात होतं इकडं. पण पाहतोय खरं तर हे एका युवकाची हे वीटभट्टी आहे आणि कर्ज काढून त्याने हे सगळं हा जो सगळा व्यवसाय आहे तो उभारलेला होता. मात्र आता हा सगळं माल जो आहे तो देखील आता मातीमोल झालेला आहे, पाण्यामध्ये निघून गेलेला आहे. त्यामुळे सरकारकडून आम्हाला मदत मिळावी. आम्हाला जे काही कर्ज आम्ही जे काही कर्ज घेतलेलं आहे किमान त्याचा काही भाग जो आहे तो सरकारने फेडावा अशी माफक अपेक्षा या इंदापूर परिसरातील शेतकरी जे आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन नागेशसह सागर सुरवसे, TV9 मराठी, इंदापूर, बिगवन.